नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपूर्वक लाभ देणार। राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी पीक विमा अपडेट, कर्जमाफी, नमो शेतकरी योजना, नुकसान भरपाई, अतिवृष्टी अनुदान यासारख्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघत चला। शेतकऱ्यांना खुश खबर, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। होय मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आज पीएम मोदी यांच्या हस्ते वितरित होण्यास सुरुवात झाली आहे। अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा होण्याचे मेसेज देखील येत आहे। कापूस खरेदी उद्यापासून बंद होणार। सीसीआयची कापूस खरेदीची 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्याची होत आहे शेतकऱ्यांची मागणी, कारण आता अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये अजूनही कापूस पडून आहे। होर्मुझमधून भारताला तेल वाहतुकीस मिळाली परवानगी। एस जयशंकर यांच्या इराणच्या परराष्ट्र मंत्र्याशी चर्चा, त्यामुळे आता कच्चे तेल आणि इंधन याची आयात करण्यात येणार आहे। खते उपलब्ध, मात्र टंचाईचे सावट, युद्ध लांबल्यास होणार परिणाम। सध्या देशामध्ये खताचा पुरेसा आवश्यक साठा उपलब्ध असून त्यामुळे युद्धामुळे खताच्या दरावर कोणताही परिणाम होणार नाही। स्मार्ट मीटरची सक्ती, वाढीव वीज बिल ग्राहकांच्या माथी, वीज ग्राहकांमध्ये संताप। स्मार्ट वीज मीटरमुळे वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची तक्रारी सध्या अनेक ग्राहकांकडून येत आहे। आता रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्याची वेळ येणार नाही। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना शेतामध्ये सौर कृषी पंप बसवण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे। गरम मसाल्याचा किसाला चटका, महिन्यामध्ये झाली दरवाढ। अतिवृष्टीमुळे जिरे, धन्यासह मसाला पिकांना बसला मोठा फटका, त्यामुळे मसाल्यांच्या भावामध्ये मोठी वाढ झाली आहे। घरगुती सिलेंडर मुबलक, मात्र व्यावसायिक साठा संपला। लातूर जिल्ह्यासाठी दररोज लागतात 14,000 सिलेंडर। गॅस टंचाई या भीतीने सकाळी गॅस एजन्सीवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। मोफत धान्य बंद होण्याच्या मार्गावर, रेशन लाभार्थ्यांची सुधार मोहीम सुरू झाली असून आयकर भरणारे, दुबार आणि संशयास्पद रेशन धारकांचे रेशन आता बंद करण्यात येणार आहे। हळदीच्या भाववाढीवर घोंगावत आहे युद्धाचे सावट। हिंगोली हळद मार्केटमध्ये नवीन हळदीची आवक सुरू झाली असून सध्या हळदीला सरासरी 13,500 रुपयांचा भाव मिळत आहे। करता गेला राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून जगण्याचा आधार। चालू वर्षामध्ये 250 मयत व्यक्तींच्या कुटुंबियांना देण्यात आले प्रत्येकी 20,000 रुपये। राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेद्वारे निराधार कुटुंबियांना 20,000 रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे। महाविस्तार ॲप शेतकऱ्यांसाठी AI गुरु ठरत आहे। शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक माहिती, बाजारभाव, हवामान अंदाज याविषयीची संपूर्ण माहिती महाविस्तार या मोबाईल AI ॲपद्वारे मिळणार आहे। कांदा बीज उत्पादक संकटात, हवामान बदल आणि कीटकनाशकामुळे मधमाशा गायब। वातावरणात झालेल्या परिणामामुळे यंदा कांदा बीज धारणा घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे। कापूस घरात खरेदीला हवी आणखीन मुदतवाढ। आता सीसीआयची कापूस खरेदीची मुदत संपली आहे। बाजारामध्ये कापसाला 7,800 रुपयांचा दर मिळत आहे। सूर्य आग ओकतोय, तापमानाचा नवा उंचांक। यावर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटी तापणारा सूर्य आता मार्च महिन्यामध्ये तापत आहे। परिणामी तापमानाचा रेकॉर्ड मोडला आहे, त्यामुळे उष्णता वाढली। एकरी 1.25 लाख खर्च, दर मात्र तुटपुंजे। टोमॅटो उत्पादक सापडले आर्थिक संकटात। टोमॅटोला किमान 500 ते 600 रुपये प्रति कॅरेटचा दर मिळण्याची शेतकऱ्यांची होती आशा, मात्र आवक वाढल्याने टोमॅटोला 200 ते 250 रुपयांचा प्रति कॅरेट दर मिळत आहे। आखातातील तणावाचा फटका, केळीचे दर निम्मे, शेतकरी आले चिंतेत। 1,000 ते 1,200 रुपये प्रति क्विंटल दराने केळीची होत आहे सर्रास विक्री। युद्धामुळे केळीची निर्यात मंदावल्याने केळी दर घसरले।
बोगस खत विक्री करणाऱ्या दुकानांचा परवाना होणार रद्द. मोठ्या प्रमाणावर तपासण्या सुरू करण्यात येत असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी सांगितली. युद्धाच्या झळा हॉटेलच्या किचनपर्यंत. जागतिक युद्ध स्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर भेटणे कठीण झाले असून अनेक हॉटेल्स व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर. इंदापूरला ज्वारी 6,000 रुपये क्विंटल. भाकरीची चव झाली महाग. किरकोळ मार्केटमध्ये ज्वारीला मिळत आहे 60 ते 70 रुपये किलोचा दर. ज्वारीचे दर असेच तेजीत राहण्याची शक्यता. योजनांच्या लाभासाठी UID कार्ड काढणे अनिवार्य. दिव्यांग लाभार्थ्यांना अनेक शासकीय योजनेचा लाभ आणि अनुदान घेण्यासाठी UID कार्ड काढणे आता बंधनकारक केले आहे. आता सिलेंडरच्या एका बुकिंग नंतर करावे लागणार 1 महिनाभर वेटिंग. हॉटेल, सेतू केंद्र, नाश्ता सेंटर चालक आले अडचणीत. OTP असेल तरच मिळणार गॅस सिलेंडर. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. फळे भाजीपाला नासाडीपासून सुटका. 50% अनुदानावर मिळणार पॅक हाऊस. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना साधता येणार आपली प्रगती. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा करण्याचे केले शेतकऱ्यांना आवाहन. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कर्जमाफीचे निकष जाहीर करणार मुख्यमंत्री यांची माहिती. राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली असून कर्जमाफीविषयी असणारे निकष, पात्रता, कागदपत्रे आणि पात्र शेतकऱ्यांची यादी याविषयीची संपूर्ण माहिती आपण समोर बघणार आहोत. शेतमालाची 1180 कोटी डॉलरची निर्यात आली धोक्यात. भारताला याविषयी बसणार फटका. शेतकरी आणि निर्यातदारांचे होणार मोठे नुकसान. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे भारतातील कृषी माल निर्यात ठप्प झाली आहे. गॅस टंचाईमुळे उद्योगांचे सेटल डाऊन. मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अकोल्यातील हॉटेल्सला बसला फटका. जागतिक युद्ध स्थितीमुळे LPG गॅस सिलेंडर भेटणे कठीण झाले असून अनेक व्यवसाय, हॉटेल्स गॅस अभावी बंद पडू लागले. जमीन मोजणीला आता गती येणार. खाजगी भूमापकांची नियुक्ती झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांना शेतजमीन मोजणी आता सोपी झाली असून खाजगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.